सर्वेश्वरम्मकारेषु त्रयस्त्रिभुवनेश्वरः देवादिशन्तु न सिद्धि ब्रह्मेशा न जनार्दनाः विश्वेशं माधवं दुण्डिं दण्डपाणिं च भैरवं वन्दे काशीं गुहां गंगा भवानीं मणिकर्णिकां विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरा सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये वर्णानामर्थसंगाणां रसाणां छन्दसामपि मंगलानां च करतारौ वन्दे वाणी विनायकौ ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। विठ्ठल विठ्ठल देव वसे चित्ते त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टणे ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना महायोगपीठे तटे भीमरथ्यामुरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथमा पाण्डुरङ्गा करो प्रथमा पाण्डुरङ्गा करो प्रथमा दूसरे चरण नाची दूसरे चरण सन्नारिया दूसरे चरण सन्नारिया कृपा दानी बते देवा जगत्रे जीवा परियसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा आत्मरूप गणेशो केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते चिवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो करुणा
भिनव वाग्विलासिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभे होते लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसी नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवे सकळा नामा म्हणे मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहो गुणदोष झालो दास पायाचा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू गया देवा यावरी न करावा अभीर पवनतनय संकट हरण मंगल मूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सुरभो शरण शरण हनुमान तुम आलो राम शरण शरण तुम आलो शरण शरण हनुमंता तुम्हारे राजुता शरण शरण हनुमंता तुम्हारे देववसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडती मना देवा पुरवावी वासना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थळीय कारण करुणा वरुणालय भक्तवत्सल करुणा निधान जगदाधार अखिल कोटी ब्रह्मांड नायक पुराण पुरुषोत्तम रुक्मिणी प्राण संजीवन भक्त कल्पद्रुम भगवान श्री पंढरीश परमात्मा जगद जननी आई रुक्मिणी माता माऊली महावैष्णव अखंड मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप योगी यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री गुरु ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी झळकणारे वैराग्याचे महामेरू जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबाराय आणि संप्रदायाच्या शुद्ध सात्विक परंपरेला ज्यांचा अमूल्य वारसा आणि श्रेय आहे वारकरी संप्रदायाचे अधर्यू तथा थोर प्रवर्तक स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज आदी करून या संबंध विश्वाला पावन पवित्र करण्याकरता भूतलावर अवतीर्ण झालेली जी संत परंपरा आहे या मृत्यूलोकामध्ये जन्मलेल्या तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार आणि त्यांचं यथार्थ कल्याण होण्याकरिता कृत त्रेता द्वापार आणि कली चारही युगाचा विचार ज्यावेळेला संतांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवला त्यावेळेला तुकोबाराय ज्ञानोबाराय नादबाबा नामदेवराय चोखोबाराय गोरोबा काका जे काही संत या वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने आपल्याला त्यांच्या वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या जीवनावर फोकस टाकण्याचं एक सौभाग्य मिळत असेल त्या प्रत्येक संतांनी एकत्रित येऊन या कलियुगीन जीवाचा विचार केलेला आहे या मृत्यूलोकामध्ये कलियुगात कोणी कोणाचा विचार करायला रिकामं नाही स्वतःच्या जीवनाच्या व्यतिरिक्त कोणी कोणाचा विचार करत नाही फक्त प्रेमापोटी मन नाही लोकांचं का तो माझी काळजी करतो त्याला त्याचीच काळजी नाही तर तुझी कसली करतो तो म्हणून संत एकांती बैसले सर्व ही सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिले आणि सारांशही काढिले निवडवणे किंवा व्यासजी म्हणतात कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखे द्वापारे परिचर्याणाम कलोतत् हरि कीर्तनात कृतयुग जोगी सबयोगी विज्ञानी करी हरिध्यान तरही भव प्राणी प्रत्येक युगामध्ये साधनं वेगळी आणि त्याच साधनेला आपल्या जीवनामध्ये परिपक्व दशेला प्राप्त करणारी माणसं वेगळी आपल्या आजोबाच्या काळात जो काळ होता जे काही दुष्काळ असतील तो आपल्या वडिलाच्या काळात राहिलेला नाही काळानुसार प्रत्येक गोष्टीमध्ये सुधारणा होणं हा प्रकृतीचा नियम आहे ज्या गोष्टीमध्ये नित्य स्थलांतर किंवा परिवर्तन होत राहते तयानाम संसार उपजेते नासे नासिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा एवं प्रवर्तितम चक्रम
भगवान परमात्म्याने अर्जुनाच्या पुढे ज्यावेळेला हा उपदेश ठेवला, हे सगळं कसं आहे, हे भ्रमण करणार आहे. भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानी मायया. इथं कोणतीच गोष्ट स्थिर राहत नाही, स्वतःचं शरीर स्थिर राहत नाही, तर इतर गोष्टीची काय कल्पना करता तुम्ही. बालपण गेले निनता, तरुणदशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्म घेणे. 5 बरस का भोला भाला, अब तो 20 भयो, मगर 25 माया उपजी, देश विदेश गयो रे तूने, कब हुन कृष्ण कहो जन्म तेरा, बातों ही बीत गयो रे तूने, कब हुन कृष्ण कहो. काही काही लोकांचं आयुष्य पूर्ण गेलं तरी त्यांना परमार्थ नाही समजला, आणि काही काही लोकांची सुरुवातच परमार्थाने झाली. तैशी दशेची वाट न पाहता, वैसेची या गावा नेता, आणि बालपणीचं सर्वज्ञता, वरी तया ते उपजताची ज्ञानी हे वर्म जाणूनी, आलेलो टांगणी चांग देवा, आलेलो टांगणी चांग देवा, आलेलो टांगणी चांग देवा, आलेलो टांगणी चांग देवा. काळ बदलला की प्रत्येक गोष्टीमध्ये स्थलांतर परिवर्तन होणं हा सृष्टीचा नियम आहे. हा प्रपंचाचा नव्हे तर पूर्ण संसाराचा नियम आहे. म्हणून सत्ययुगातलं साधन त्रेतात नाही, त्रेताचं द्वापारात नाही, द्वापाराचं कलीमध्ये नाही. याचा अर्थ कलीमध्ये ते साधनं नाही असं नाही. साधनं कुठेही जात नसतात, फक्त त्या काळातली माणसं त्या साधनाला अनुसरण करू शकत नाही, म्हणून ती साधनं थोडीशी मागे ठेवल्या जाते. आता जर कलियुगामध्ये कोणाला म्हटलं ध्यान करा, लोक झोपतील पण ध्यान नाही करणार. आणि ध्यान करण्याकरता माणूस सर्वप्रथम ध्यानावर लागतो. जे माणसं ध्यानावर असतात तेच ध्यान करतात. आणि नुसतं ध्यान म्हणजे काही देवाजवळ डोळे मिटून बसणे म्हणजे ध्यान नाही. आपल्या रस्त्याने चालताना डाव्या बाजूने चाललं पाहिजे, हे ध्यानात ठेवून जो चालतो तोही ध्यानच करतो. समोरचा व्यक्ती कोण आहे, त्याच्याशी बोलताना आपली बोलण्याची स्तर काय, हे ज्याच्या लक्षात येत नाही तो ध्यानावर नसतो. ज्ञानेश्वरीमध्ये ज्यावेळेला ज्ञानोबारांनी वर्णन केलं, तरी अवधान ऐकले तिची, मग सर्व सुखाशी. हा नंतरचा विषय आहे. पहिली पायरी आहे तरी अवधान ऐकले दिजे. कीर्तनातही आल्यानंतर मन लावून कीर्तन श्रवण करीजे, नाही तर 2 तास बसीजे, इकडे तिकडे पाहिजे, मग काय भेटीजे, मग जसं आलं तसं घरी जाईजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून सज्जन हो, आपल्या या पवित्र परिसरामध्ये परमहंस सद्गुरू संत श्री सर्जुदासजी महाराज एका विशिष्ट अवस्थेला प्राप्त असणारे आणि आजही अदृश्य रूपाने हयात असणारी त्यांची या ठिकाणी शक्ती आहे. संत कधी जात नसतात, फक्त तो देह आहे तो तर जाणारच आहे. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि, तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि. जैसे जीर्णवस्त्रांजे मग नूतन वेटीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्यनाथे. हा तो नियमच आहे ना. कितीही मोठा जरी आला, आया है सो जाएगा, राजा रंक फकीर. कोई सिंहासन चढ़ी चढ़े तो कोई बंधा जंजीर. मरना मरना सब कहे, मरना न जाने कोई, एक बार ऐसा मरो कि फिर मरना नहीं होय. एकच शब्द वापरला कबीरदादांनी. अरे जगात आल्यावर प्रत्येकाच्या तोंडातून हाच शब्द ऐकायला मिळतो. काय करता बाजी, हे सगळं करून एक दिवस मराच लागते. एखाद्याला म्हणा काय मंदिरात नाही, सप्त्यात नाही, कीर्तनात नाही, हरिपाठात नाही, तो म्हणते काही केलं तरी मराच लागते. त्याला म्हणा तू शेतात दिसत नाही, काही पीक काढताना नाही, कष्ट करताना दिसत नाही, नुसता जेवतो आणि झोपतो. मग तो मला म्हणे कष्ट करणारी शेवटी मरतातच ना. मग जर कष्ट करून मरा लागते तर माणसानं श्रीमंत मरावं, आरामात मरावं. पण एक लक्षात ठेवा, पारमार्थिकही माणूस हे जग सोडतो आणि परमार्थ न करणारा विदाऊट परमार्थिक माणूसही जग सोडतो. पण सोडण्याच्या प्रवृत्ती किंवा सोडण्याची क्वालिटी हे भगवंतानं अर्जुनाला सांगितली. ज्या वेळेला मांजर आपल्या समोरच्या 2 सुड्या दातांनी उंदराला पकडते तर डॉक्टरच्या व्यतिरिक्त ती खूप सुंदर पीएम करते त्याचं.
कोणत्या शस्त्राचा वापर न करता केवळ त्याच 2 दाताच्या भरोशावरती उंदराला फार अस्ताव्यस्त करते. पण त्याच 2 दातांनी ज्या वेळेला आपल्या स्वतःच्या लेकरांना 4 घर स्थलांतर करते त्यावेळेला एवढूसा दात लागू देत नाही. म्हणून जे बिगर माळकरी मरतात ते उंदरासारखे जातात आणि माळकरी जातात ते पिल्यासारखे जातात. ठाला विठाला ठाला म्हणून आपला हा सर्व पारमार्थिक परिसर बहुश्रुत मंडळी आपण सर्व आहात आणि परम आदरणीय परम श्रद्धेय वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपला 4 वर्षाचा पवित्र काळ त्या ठिकाणी सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेमधून माऊली ज्ञानोबारायांच्या पवित्र छत्रछायेमध्ये 4 वर्षाची संस्था आणि त्याच्यानंतर आपल्या या परिसरामध्ये सुंदर असं हे वातावरण तयार केलेलं आहे. आपल्या सर्वांचं असणारं सहकार्य आणि आमचे परमपूजनीय हरिभक्तिपरायण सर्वानंद सरस्वतीजी महाराज त्यांची आमच्यासोबत परमपूज्य रामायणाचार्य विदर्भरत्न ढोक महाराजांसोबत भेट आणि पुन्हा आदरणीय महाराजजी सुद्धा हे पूर्ण गुरुबंधू ढोक महाराजांनी तिथं वंडलीला बोलावले. 1979 आहे ना ते 1983 असे 4 वर्षाचा काळ जे होते ते सगळे बोलावले आणि सगळ्यांना यावर्षी विमानाने नेलं महाराज. म्हणजे काय हा अभूतपूर्व सोहळा आहे. गुरुबंधूला एवढ्या वर्षानंतर एकत्र आणणे आणि तो सोहळा ज्या वेळेला पाहला सगळ्या मित्रमंडळींना घेऊन त्यावेळेला साक्षात आम्ही तर कृष्ण सुदामाची भेट पाहिली नाही, फक्त कथेत ऐकतो किंवा टी व्हीवर पाहतो. पण लाईव्ह दर्शन झालं त्या दिवशी का सुदामा आणि कृष्णाचं पवित्र नातं काय असते सज्जन. आणि म्हणून त्याच निमित्ताने तिथं 2 वर्ष कथेचा योगाला सर्व ही महाराज मंडळी पुढे बसायची आणि त्यांच्या पुढं माझ्यासारख्यानी 2 शब्द सांगायचे. त्यांना काय आवडलं कोण जाणे, पण महाराजांनी या परिसरामध्ये विनंती केली आपण एक सेवा द्यावी. त्यांच्या विनंतीला त्यांच्या प्रेमापोटी या परिसरामध्ये मी तर म्हणतो की बरं झालं कीर्तन थोडं कमी झालं तरी चालेल, पण एवढ्या तपोभूमीमध्ये आपले पाय लागणं हे आपलं अनंत जन्माचं भाग्य असते महाराज. ठाला विठाला जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं की जिथे संताचे पाय असतात जिथे चरण असतात जो जग जंगम तीर्थराजू किंवा तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघणाम त्रिवेणीचा अशी ही त्रिवेणी संगम. आणि मुळात त्रिवेणी संगम आहे तिथं काही वेगळं प्रमाण घ्यायची गरज नाही. आणि म्हणून चालू असलेला 9 वर्ष कथेला म्हणजे कार्यक्रमाला झाले पण 56 वर्ष महाराजांना शिव होऊन झालेली आहेत. महाराजांचा हा पवित्र पुण्यस्मरण सोहळा भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने थोडा मोठ्यांच्या मार्गदर्शनाने आपल्या समस्त पंचक्रोशीतील आपल्या धर्मावर आपल्या संप्रदायावर आपल्या संस्कृतीवर ज्याची नितांत श्रद्धा आणि तळमळ आहे त्या सर्वांच्या सहकार्यातून हा आनंदमय मंगलमय स्वर्गाला लाजवणारा सोहळा आपण सर्व मंडळींनी उभा केलेला आहे. आणि पंचक्रोशीतून आपण वेळेतला वेळ काढून सर्व कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहतात. म्हणून आजची ही जागररूपी कीर्तनरूपी सेवा माझ्यापर्यंत पोचली. जेवढं काही आपल्या संकल्पित वेळेमध्ये फक्त विचार करता येईल तेवढा मांडण्याचा प्रयत्न करतो. थोडी मिस्टेक एक होईल का मी 500 किलोमीटर अंतरवरून इथपर्यंत आलेलो आहे, त्याच्यामुळे थोडे शब्द एखादे म्हणजे एखाद्या वस्तूला मी अमक म्हणेल तुम्ही मग ते समजू शकणार नाही, पण थोडं कॉम्प्रोमाइज करा, कोऑपरेट करा मला, तेव्हा कुठं बरं होईल. कारण आम्ही अमरावती मी 27 तुमचं 57 बापा किती आहे मग 50चा फरक आहे ना राजो. तरी जाऊ द्या काही हरकत नाही. आमच्याकडे जेवण झाल्यावर हात धुतात लोक, तुमच्याकडे आधी धुतात ना नंतर नाही धुत. कोणत्याही परंपरा काही ठिकाणी जशाच्या तशात आहे असो. म्हणून आजची ही सेवा अभंग प्रत्येकाच्या परी असा कोणी नाही, कीर्तनकारमध्ये असो भजनीमध्ये असो किंवा ऐकणाऱ्यामध्ये सुद्धा तुमच्याकडचं बोलतो. आमच्याकडे काही फार विशेष पाठांतर वगैरे राहत नाही, पण तुमच्याकडे आल्यानंतर एक स्वाभिमान वाटतो आम्हाला की टाळकर यांच्या सुद्धा प्रमाण पाठ बसणाऱ्या सुद्धा बरेच गोष्टी पाठांतर असतात. म्हणून अभंग पाठांतरात नाही बऱ्याच मंडळींनी विद्वान मंडळींनी आपल्या विद्वत प्रचुर वाणीतून या अभंगावरती चिंतन केलं असेल, तुम्हीही श्रवण केलेलं असेल. पण अभंग जरी एक असला तरी मात्र सोडवण्याची पद्धती प्रत्येकाची भिन्न भिन्न असते. वस्तू जरी एक असली तरी तिला बनवण्याची प्रक्रिया भिन्न आहे. गव्हाचा आटा जरी एकच असला तरी त्याच्या अनेक वस्तू बनवता येतात. त्याच गव्हाला थोडं आंबवलं रात्रभर ठेवलं तर त्याच्या कुरड्या करता येतात, त्याच्या शेवड्या करता येतात, त्याची चपाती करता येतात.
तुम्ही जे पदार्थ कराल त्याचे ते पदार्थ तुम्हाला करता येतात. मुंडे मुंडे मतिर्भिन्ना कुंडे कुंडे नवंपयहा. तसं या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या मालकाच्या पडे उभे राहतात. वास्तविक 7 पिढ्याची परंपरा परमार्थाची आहे, पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, वडिलाची रीत जाणत असो, वडिलाची रीत जाणत असो, वडिलाची रीत जाणत असो, वडिलाची रीत जाणत असो. काही मागणे काही मागणे काही वडिलाची रीत जाणत असो, वडिलाची रीत जाणत असो. काही मागणे हे याचा अर्थ मागत नाही असं नाही. तुकोबाराय काहीच मागत नाही, पण काहीही मागत नाही. देवाच्या पुढं काहीच मागू नये, पण काहीही मागू नये. मर जाऊ मांगू नहीं अपने तन के काज, परमार्थ के कारण मोहे न आवे लाज. एखादा व्यक्ती दुसऱ्याच्या पुढं 1 रुपया कधी मागत नाही, पण तोच व्यक्ती गावामध्ये कार्यक्रम ठेवायचा असला तर गरिबाच्या घरापर्यंत जाऊन 101 रुपयाची वर्गणी मागितल्याशिवाय राहत नाही. याचा अर्थ मागण्याच्या मागचा जो उद्देश आहे तो फार पवित्र आहे. आणि तुकोबाराय म्हणतात परमार्थ करायचा, पण त्याच्या डोक्यावर मागण्याचा भार नाही ठेवायचा. देवा पंढरपूरची वारी करतो बोला, पण जरा पोराचं जमू दे यंदा. 5 वर्ष झाले पाहुणे येतात, जेवण करून निघून जातात. अरे नुसतं जेवणाचा खर्च 25,000 झाला, आता लग्नाची व्यवस्था करू कुठून? शेवटी सांगतो म्हणता तर निरूपच येत नाही. म्हणून काहीतरी कर बाबा, तुझी वारी करतो, पण स्वार्थापोटी का होईना, मतलबा पोटी पा होईना, पण त्याच्यापर्यंत पोचल्यानंतर तो इच्छा पूर्ण करतो, हे फार महत्वाचं. पण परमार्थ करूनही निर्विषय मन तुकोबारायचं आहे किंवा निष्काम सेवा सगळी आहे, आणि हे परंपरेशिवाय घडत नाही सज्जन हो. आमच्या मागच्याही पिढीत आतापर्यंत कोणी देवाला मागलं नाही. कणकाई मातान बोलोबाजी ज्या वेळेला गेले वारीला, त्यावेळेला बोलोबाजीने दर्शन घेतलं आणि गाभाऱ्याच्या बाहेर निघाले. कणकाई माता गेली, आई दिसल्याबरोबर जगाच्या मालकाची मान वर झाली. आणि कणकाई मातेला विचारलं, कणकाई अगं खूप दिवसानंतर दर्शना करता आली, कसं काय येणं झालं? अरे जबरदस्तीनं आली, माग लागून नाहीच म्हणे, मला गर्दी असते असं असते. मी सांगितलं का मी आल्याशिवाय राहत नाही, हट्ट केला मी, आणि पोचली देवा तुझ्यापर्यंत. मग पांडुरंगाने स्वतः विचारलं, कणकाई काही पाहिजे का तुला? कणकाई माता म्हणाली, तुला सांगण्या इतका तू अज्ञानी आहे का रे? न सांगता तुम्हा कळो येते अंतर, आणि विश्वी विश्वंभर परिहार चिन लगे. तुला कोणती गोष्ट अशी आहे का तुला सांगावी लागते? सगळ्या गोष्टी तू जाणतोस. बिनुपद चलही सुनही बिनु काना, श्रवण जोपर्यंत पाय नाही चालतो, हात नाही काम करतो, तनु बिनु परस नयन बिनु देखा, ग्रही ग्राण बिनु बास अशीशा. नाक नाही तरी सुगंध घेतो, कान नाही तरी श्रवण करतो, असं तुझं अस्तित्व आहे. हो तरी माग काही पाहिजे काय? नाही नाही मी मागणार नाही बा, घरूनच सांगितलं मला त्यांनी का काही मागायचं नाही, दर्शन घ्यायचं आणि परत यायचं. पण स्वतःहून समोरचा व्यक्ती तुम्हाला म्हणतो काही पाहिजे काय, मग आपण थोडी काही एवढे काय हरिश्चंद्राचे नातू थोडी आहे. आपल्याला जर सप्ताह करता एखाद्याने म्हटलं महाराज हे 15,000 मला देण्याची इच्छा आहे, आपण काय म्हणू? नको नको एवढे कशाला देता? आपण तर म्हणू 25,000 म्हणायला पाहिजे होते, कशाला 15 म्हटले? देणारा जर असणं, मग मागण्याकरता वचने का दरिद्रता, वाणीमध्ये भिकारीपणा कधी येऊ देऊ नये. हां मला माहीत आहे कणकाई तुझ्या पोटी पुत्र पाहिजे, ठीक आहे तथास्तु. हे बोलचाल होईपर्यंत 5 मिनिट वेळ लागला ना. आता पंढरपूरच्या दर्शनाला गाभाऱ्यात 5 मिनिट वेळ लागणं म्हणजे खूप खूप मोठी गोष्ट आहे. ते आपल्यासारखेला तुम्ही 500 किलोमीटरवरून जा की 600 किलोमीटरवरून जा, 2-2 दिवस 24 तास बारीमध्ये उभे राहा, तरी 3 सेकंदाच्या वर तुमचं दर्शन नाही. 1 सेकंद ओढाचा, दुसरा सेकंद डोकं दाबायचा, आणि तिसरा बाहेर दाखवायचा. माऊली माऊली करतात आणि धक्के देत जातात. बरं 3ही सेकंद असले तरी आयुष्यभराचं समाधान झाल्याशिवाय राहत नाही. काही मूर्तीसमोर तुम्ही दिवसभर उभे राहा तरी आनंद होत नाही, त्याला 1 क्षणाचं पालत आयुष्याचा शीन गेल्याशिवाय राहत नाही. हे त्याचं सामर्थ्य आहे. आली कणकाई माताबाई, पण एखाद्यानं का आपल्याला काही दिलं तर चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलतात. कुठंच पाहायचं नाही. 500 रुपये जर रोडनं सापडले
परिणाम चेहऱ्यावर होतो, खिशावर नाही होत. खिसा संन्याशी आहे. का संन्याशी आहे सांगतो मी तुला. भरून असला तरी बिचारा खुश आहे, आणि रिकामा असला तरी कोण कापून नेला तरी खुश आहे. सुखदुःखे बस सर काही नको, खाली असो भरला असो, ज्याला त्या पैशाचा मोह नाही. फक्त तुम्ही ठेवता म्हणून तुम्हाला बरं वाटते. 500 रुपये रोडनं सापडू द्या, लगेच चेहऱ्याचे भाव बदलतात. असं वाटते देव भेटला का काय. आणि 500 रुपये खिशातले पडू द्या, असं वाटते घरातलं कोणी गेलं की काय. चांगल्या वाईट गोष्टीचा प्रतिकूल अनुकूलतेचा परिणाम होतो का नाही चेहऱ्यावर. पाहिला चेहरा बोलोबाजीनं, एवढा विलंब का झाला आतमध्ये, काही मागितलं का त्याला. पण काही माता म्हणाली मी नाही समोरून मागितलं, तोच स्वतःहून मला म्हणे काही पाहिजे काय. देवाला द्याले पदर नाही घ्याले. मी काय नाही म्हणू. मी त्याला म्हटलं एखादा पोटी पुत्र दे. देव बोलोबाजी म्हणे वापस जाय. नाही म्हणू काय, देऊ नको. नाही दे म्हण, पण तुझ्याच कार्यामध्ये आयुष्य समर्पित करणारा दे, याच्या व्यतिरिक्त देऊ नको. वरमेको गुणी पुत्रो न च मूर्ख शतान्यपी एकच चंद्र तमो हंती न च तारा गणोपित्य. ऐसा पुत्र देई गुंडा ज्याचा देही लोकी देवा, ज्याचा देही लोकी देवा. ऐसा पुत्र देई गुंडा ज्याचा देही लोकी देवा, ज्याचा देही लोकी देवा, ज्याचा देही लोकी देवा. हे फक्त तुकोबारायच्या विषयी बोलता येईल, आपल्या लेकरांच्या विषयी हे प्रमाण लागू शकत नाही. ऐसा पुत्र झाला गुंडा ज्याचा सर्व पोलीस स्टेशन मध्ये झेंडा. जननी जने तो भक्त जने या दाता या शूर, नाही तो जननी वंद्या भई मत खोवे अपना नूर. म्हणून ते तुकोबाराय त्या परंपरेने चालत आले, तरी जगाचा मालक प्रसन्न होतो. पण या अभंगाची एक थोडीशी तुम्हाला गंमत सांगतो. देवाच्याच पुढं राहून देवाचीच मागणी करणं हे जरा थोडं वेगळं वाटते. हा ठीक आहे, एखाद्या सामान्य माणसाच्या पुढं गेले किंवा साधू जोड गेले आणि सांगितलं हे बघा ज्याच्या हृदयामध्ये देव वास्तव्य करतो त्याची मला मागणी द्या. पण त्याच्याच पुढं राहून त्याला एकच म्हणायचं, 3 मुलं आहे आईला, सकाळचा वेळ आहे, सगळं कामाधंद्याची गडबड आहे, त्याच्यात आई झाडू लावून राहिली, भांडे घासून राहिली, सगळं सारवण करून राहिली. 3ही मुलं रडायला सुरुवात करतात. आईनं एका मुलाच्या पुढे यात्रेमधून आणलेले जे काही खेळवणे होते का नाही शाबीचे, ते सगळे देऊन दिले. आणि ते एक पोरग त्या खेळवण्यामध्ये गुंतून पाडलं. असे काही काही खेळवण्यात गुंतवले आहे देवानं. आणि दुसरं पोरग ते खेळवण्यानं मानत नव्हतं, म्हणून त्याला एक बिस्किटचा पुडा घेतला आणि चॉकलेट घेतलं आणि ते त्याच्या पुढं असे काही चॉकलेटमध्ये गुंतून ठेवले. गुंतवणं त्याला समजते. मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव, हे सगळं मी गुंतवलेलं आहे. आणि नंतर तिसरं पोरग पहा, त्याला खेळून दिलं, फेकलं. बिस्किटचा पुडा दिला, फेकला. चॉकलेट दिलं, महागाचं दिलं ओरिजिनल कंपनीचं, तरी फेकलं त्याने. याचा अर्थ त्याला एक म्हणायचं होतं, मला कडेवर घे. आणि अशा लेकराला माय कडेवर घेऊन सगळे कामं करते. जसं आईनं कडेवर उचललं ते पोरग हसू लागलं. नुसतं हसलं नाही, कडेवर बसून पुन्हा चॉकलेट मागतो. आई म्हणे एक उलट्या हाताची दिली तर कानवर, पहिले चॉकलेट दिलं तर नको म्हणतोस आणि पुन्हा कडेवर बसून तेच वस्तू मागतो. जे 2 गुंतवले ते तुम्ही आम्ही आहे, पण कडेवर बसूनच संसार मागतात देवाला अनुसरून, ते ज्ञानोबाराय तुकोबाराय आहे. म्हणून मागणी काही वेगळी नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ज्याच्या चित्तामध्ये तुझं वास्तव्य असेल तो नाही, तिची संगती जरी भेटली तरी माझ्या जीवनाची सफलता होईल. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
वसे चित्ती त्याची घडावी संगती. आता पुन्हा जर तुकोबाराची भाषा पाहिली, शेवटी तुकोबाराच्या अभंगाचा विचार तुकोबाराच्या व्यतिरिक्त तुमच्या आमच्यासारखा सामान्य व्यक्ती करू शकत नाही. तुका सहज बोले वाणी तेथे वेदांत वाहे पाणी. तुकोबारांच्या मुखातून सहज शब्द निघावे आणि वेदांनी तुकोबाराच्या शब्दाच्या भोवताल पाणी भरावं, अशी तुकोबाराची वाङ्मयाची प्रखरता आहे. देववसे चित्ती त्याची घडावी संगती. दुसरा अर्थ लावला तर देववसे चित्ती त्याची घडावी विसंगती. ज्याच्या चित्तात नाही तो भेटूनही जीवनामध्ये काही अर्थ नाही, आणि ज्याच्या चित्तात तू आहे त्याची संगती एका मिनिटाची जरी घडली, अर्धा क्षण जरी घडे संताची संगती, किंवा महाराज म्हणतात सतसंग जरी क्षण एक मिळे जीव पावन होईल हा मुचा. एक घडी आधी में पुनि आद तुलसी संगत साधुकी कटे कोटी अपराध. बैसता संताचे संगाती करो येईल कमळापते आपुले कोणी चढवते निश्चय ते धुडसा. बैसता संताचे संगती करो येईल कमळापती आपुले कोणी चढवते निश्चय संगती संग दोष हा. बैसता संताचे संगती एक प्रमाण. बैसता चोराचे पाशी तैशीच होय बुद्धी देखताची चिंधी मन जाय तेथे. जर संगतीचा परिणाम जर तुम्ही पाहतो म्हटलं ना, तर रामासारख्या पवित्र अयोध्येच्या राज्यात राहून कैकही सुधारली नाही, आणि रावणासारख्या अपवित्र राक्षसी राज्यात राहून बिभीषण कधी बिघडली नाही. हिवराची दाट सावली सज्जने जैशी वाढिली तैशी पुण्य डावलुनी गेली अभक्ता ते. चांगल्या चांगल्या माणसाचा धिंगाणा फक्त संगतीने केला, लक्षात ठेवा. जवळचा देव जर कोणाच्या पुढे नेला असेल तर तो फक्त संगतीला. पतन उद्धार संघाचा महिमा गती अधोगती मनाची हे युक्ती आणि मन लावा एकांती साधू संगे. म्हणून संतांनी वर्णन केलं, संगती करावी सदा सज्जनाची सावली नसावी कधी दुर्जनाची कधी दुर्जनाची. चांगले चांगले माळकरी लोक वाईट संगतीमध्ये आले तर त्यांनी धर्म परिवर्तन केला आणि आपल्या माळा घालून भलतीकडे निघाले. पण याच्यासाठी मनाचा सुद्धा कठीणपणा लागतो, मनाची शुद्धी या ठिकाणी निग्रह लागतो. म्हणून तुकोबारे म्हणतात त्याची संगती अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. मग मी कमळापती तुझ बा न आनी कंटाळा पडून राहीन तये ठाई उगाच संताची या पायी. बरं, देववसे चित्ती म्हणजे याचा अर्थ मग आता चित्तात देवने असं तुम्ही कसं म्हणाल? ईश्वर सर्वभूतानां हृदयर्षर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. जसं 24 तत्वाचं शरीर सांगितलं त्यापैकी 10 इंद्रिय आणि 4 अंतकरण चतुष्टय मन बुद्धी चित्त आणि अहंकार. हृदयामध्ये देवा याच्यामध्ये काही नवल नाही. सर्वागटीराम अनेक प्रमाणे तुम्हाला पाहता येईल. प्रत्येकाच्या जो सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी जेथ बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. जिथपर्यंत तुझी बुद्धी पुरते अर्जुना प्रत्येकाच्या अंतकरणात मी आहे. फक्त फरक एवढाच आहे, अवजानंती मां मूढा मानुषीम तनुम आश्रितम परम भावमजानंतो मम भूत महेश्वरम. मोघाशा मोग करमानो मोग ज्ञाना विचेतसाः राक्षसीम आसुरींचैव प्रकृती मोहिनीं श्रिताः. या लागी जन्मले चिते मोघ जैसे वार्षिये विनमेघ कामृग जळाचे तरंग दुरुनीच पावे. साबरी वाढिनल्या सरळा वरी फळना आतू पोकळा कास्तन झाले गळा शेळीये जैसे. अजागलस्तन शैव तस्य जन्म निरर्थकम. आणि या गोष्टी सगळ्या संगतीने सिद्ध होत असतात. असं काय बोलले तुम्ही? म्हणून तुकोबाराय देवाच्या पुढे मागतात, हे बघ बाकीच्या संगतीत राहून मला आपला प्रवास खतम करायचा नाही. काही माणसाच्या सोबत तुम्ही 5 मिनिट फिरा, दिवसभर याचा आनंद मिळतो.
आणि काही जण दिवसभर सोबत राहू द्या, संध्याकाळी डोकं दुखाची पाडी येते. काय संगतीचं वर्णन असन कोण जाणे बा. माणूस कधी कधी एकटा फिरणं कबूल करतो, पण भलत्या माणसाला गाडीवर नेत नाही. काही काही माणसासोबत तुम्ही दिवसभर प्रवास करा, इतकं फ्रेश वाटते का, असं वाटते का याला घरी घेऊन जावं तुम्ही. आणि काही काही माणसं इथून त्या फाट्यापर्यंत जरी नेले 5 किलोमीटर, असं वाटते का 500 किलोमीटर बसलाय का काय मागं. काय असन कोण जाणे ती माणसाची महती. शेवटी ईश्वराने बनवलेली दुनिया आहे, पण प्रत्येकाच्या संगतीचा परिणाम एकसारखा नाही होत. म्हणून संताचे संगती मनोमार्ग गती, त्याच संगतीने त्याच गतीने परमात्मा मिळतो. म्हणून ज्याच्या चित्तात तुझं वास्तव्य असेल त्याची संगती मला दे. बरं तुकोबाराय म्हणतात हे नुसतं वरून वरून नाही बरं, नाहीतर मग तू विचारलं म्हणून मी सहज सांगून राहिलो. तुलाही माझं मन, कारण माझ्या मनातली गोष्ट ही तुझ्या व्यतिरिक्त कोणी जाणू शकत नाही. मेरे मन की मैं जानू और तेरे मन की राह, सासों की माला पे सुमरू मैं सीताराम. माझ्या मनातलं मला माहित आहे आणि तुमच्या मनातलं तुम्हाला माहित आहे. हे एकमेकाच्या मनातलं स्कॅन नाही होत म्हणून तर नाते टिकून आहे. या जगामध्ये सगळ्या बॉडीतले रोग स्कॅन करता येईल, पण तुमच्या मनात तुमच्या जवळच्या व्यक्तीविषयी काय गोंधळ चालू आहे हे ज्या दिवशी मशीनमध्ये तपासल्या जाईल त्या दिवसपासून मित्राचं नातं तुटलं म्हणून समजा. हेच सांगतो तुम्हाला. पती पत्नी आयुष्यभर सोबत राहतात, पण एखाद्या दिवशी का तिचं डोकं तपलं तर ते कोण्या शब्दात बोलून सांगता येत नाही. फक्त मौनम सर्वार्थ साधनम. ते तोंडातून बाहेर पडू देत नाही, पण मानसिक स्थिती काय असते हे तिचं तिला माहीत आहे. आणि तुम्ही डॉक्टरकडे न्या बरं आपल्या पत्नीला, हे चल डॉक्टरकडे, आणि डॉक्टरला म्हणा डॉक्टर साहेब लवकर मशीन काढा आणि हिचं मन तपासा. हे सकाळपासून स्वयंपाक करून राहिली पण भांडी आदड उपट करून राहिली. काय बडबड करते कोण जाणे, मला समजून नाही राहिलं, ऐकू येत नाही. हिचं मन स्कॅन करा आणि हिच्या मनात माझ्याविषयी काय सांगा. डॉक्टरचे दवाखाने बंद पडतील अशानं. मनातलं सांगू शकत नाही, पण या सगळ्याच्या मनातली स्थिती परमात्मा जाणल्याशिवाय राहत नाही. म्हणून देवा हे माझी आवड आहे. आणि दुसरी गोष्ट तूच म्हणताना का परमार्थिक माणसाने कुठलीच इच्छा करू नये, पण सात्विक इच्छा किंवा वासना झाली तर ते पूर्तता करण्यासाठी तुझ्या इतका समर्थ कोणी नाही. म्हणून ही वासना जरी असली तरी तुझ्याच चरणी समर्पित करून ती पूर्ण होण्याची मागणी अभंगाच्या ऐसे आवडते मना, ऐसे आवडते, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते
ऐसे आवडते म्हणा. आता हे अभंगाचं दुसरं चरण म्हणजे ध्रुपद तीनही चरणाच्या भोवती फिरणार आहेत. देववसे चित्ती ऐसे आवडते म्हणा, त्याची घडावी संगती वरवर नाही ऐसे आवडते म्हणा. देवा पुरवावी वासना ऐसे आवडते म्हणा, हरिजना सवी भेटी ऐसे आवडते. हे सगळं चारही चरण पहा तुम्ही. कारण पारमार्थिक क्षेत्रामध्ये ज्या गोष्टीची नितांत गरज आहे तो सिद्धांत तुकोबांनी या अभंगाच्या माध्यमातून मांडला. तुम्ही 2 तास जरी या कीर्तना करता येता, पुढे दुपारी कथा, पारायण, दिंडी सोहळा, जोपर्यंत आपल्या अंतकरणातून पारमार्थाकरता आवड निर्माण होत नाही तोपर्यंत तोही आपल्यावर कृपा करत नाही. आवडे ज्या हरी अंतरा पासोणी, किंवा नाथांचे प्रमाण पा आवडीने भावे हरिनाम, मग तुझी चिंता त्याची. असं थोडी आहे गे, त्यांना काय ठेका थोडी घेतला कोणाची चिंता घ्यायला. महाराज म्हणतात तुझी जर आवड तेवढ्या स्टेपची असेल तर तो आजही तुझी योगक्षेमम वहाम्यम, पण कधी अनन्यास चिंतयंतो माम ए जनहा पर्युपासते. केवळ काही क्षणापुरता परमार्थ केला, देखाव्या करता सोंग जर केलं बरं ते परमात्म्याला दिसल्याशिवाय राहत नाही. अर्जुन आणि दुर्योधन ज्या वेळेला सकाळच्या वेळेला भगवंताकडे गेले मागणी करण्याकरता, ब्रह्ममुहूर्ताचा टाईम गेल्यानंतर दुर्योधन पहिले गेला. कारण हे माणसं मतलबाची गोष्ट असली की सकाळी उठून निघून जातात. काकडा बिकडा म्हटलं की यांना बरं वाटत नाही, पण यांना जर म्हटलं चला 10-15 हजाराचा मुनाफा होईल, बिलकुल डोळे न धुता चालले जातील. दुर्योधन गेला, पायाजवळ बसला, पण त्याला अहंकार होता आपल्या पदाचा. मी हस्तिनापूरचा राजा आणि मी या सामान्याच्या पायाजवळ बसावं. तिथून उठला आणि डोक्यापाशी गेला. आतापर्यंतचा इतिहास साक्षी आहे, ज्या ज्या लोकांनी देवाच्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न केला त्याला असे पायाखाली दाबले का आता ते आयुष्यभर कधी उठू शकत नाही. म्हणून होता होई तोपर्यंत मोठ्या माणसाच्या पायापाशी राहण्याचा प्रयत्न करावा. तोच माणूस जगात पुढे गेल्याशिवाय राहत नाही. पहा तुम्ही किती मोठे आहे तुकोबार आहे. मोठे हा शब्द कमी पडतो तुकोबाऱ्याला. मोठे हाही शब्द तुकोबाऱ्याला आपण वापरू शकत नाही का तुकोबारा मोठे आहे. अरे तोही शब्द तुकोबाऱ्यासाठी संक्षिप्त आहे. तरी महाराजांची भाषा पा कशी आहे. मी तव अनाथ अपराधी, किती नम्रता झाली आहे. कर्महीन मतिमंद बुद्धी. आता तर 2 टिपणं लिहिले का असं म्हणते तो. मी तव अनाथ अपराधी. नाही, मी सगळं पाठांतर केलेलं आहे, काहीच नाही. अल्पज्ञानी परी गर्म शिरोमणी आणि मजहुनी ज्ञानी कोण आहे. म्हणून तुका म्हणे नरकी घाली अभिमान आणि जरी होय ज्ञान गर्वताठा. दुर्योधन उठला आणि डोक्यापाशी गेला. तिथून अर्ध्या तासाने अर्जुन आले, पायापाशी बसले. भक्त नेहमी पाय पाहत असतात आणि पाय चेपायला लागले. उठले देव एकदम. उठल्याबरोबर झटकन नजर गेली अर्जुनावर. अर्जुना कसं येणं केलं रे बाबा सकाळी. हे होतच मागं बसलं. मग हे मागून म्हणे ए एवढ्या सकाळी सकाळी राजकारण नको करूस. राजकारण सूर्य उगवल्यावर करायचं असते. अरे कुरुक्षेत्रावरही राजकारण, इकडे तिकडे सगळं राजकारण. म्हणे काय झालं आता. मी अर्धा तास आधी आलो त्याच्यापेक्षा. आपलं कसं समजते तुला. शेवटी भगवंताच्या लक्षात आलं का हे भांडण करणार आहे. याला काकडा समजत नाही, याला हरिपाठ समजत नाही. भांडण करणाऱ्याला सप्ताही समजत नाही आणि त्याला परमार्थही समजत नाही. उलट अशा कार्यक्रमात ते मुद्दाम भांडणं करतात. शेवटी भगवंताने हा बोल काय पाहिजे. तुम्ही म्हणत होते ना काल का मी 2 सैन्यामध्ये वाटणी केल्याशिवाय राहणार नाही, जे पाहिजे ते घेऊन जा आणि चल बोल काय देणार आहे. भगवंताने सांगितलं एका बाजूला माझं चतुरंगिनी सैन्य राहील, हत्तीवरचं, घोड्यावरचं, पायदळचं आणि रथावरचं बर, आणि दुसऱ्या पक्षात मी एकटा राहील. पण ज्या पक्षात मी एकटा राहील युद्ध करणार नाही, शस्त्र घेणार नाही. वेळ पडली तर शहाणपणाच्या 4 गोष्टी सांगाल. मग दुर्योधन म्हणे तिथं काय 15 ऑगस्टचं भाषण द्यायला न्यायचं आहे काय. अरे रणांगणावर गेल्यानंतर जर तो म्हणून का मी बंदूकही घेत नाही, गोळी झाडत नाही, मग तिथं काय काय जेवणासाठी थोडी नेलं तुम्हाला. सप्त्यावर गेल्यानंतर जर त्यानं म्हटलं मी टाळी वाजवणार नाही, मी हरिपाठातही उभा राहणार नाही, मी विनाय घेणार नाही, फक्त 2 टाईम जिथं असलं तिथं मला सांगत जा. लोक म्हणतील अरे हे कसं शक्य आहे. क्षत्रिया रणी पळून जाणे ते कोण जिनेस आहे लाजीरवाणे, का वैधव्य पाचारणे महासती येते. क्षत्रियाने रणांगण सोडून पडून जाणं हे एका नवरा असून बिगर कुंकवानं फिरणाऱ्या बाईसारखं आहे. क्लैब्य मास्मगम पार्थ नाही तद्वयी उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तो उत्तिष्ठ परंतप. शेवटी एकच सांगितलं दुर्योधनाने, मला सैन्य दे, तुही काही गरज नाही. पळालं सैन्य घेऊन आणि मग गेलं शकुनी मामाकडे. आता हे चांडाळ चौकटीच होती दोघाची. वाईट माणसाचा सोबती वाईटच. आणि गेलं उड्या मारत. मामा
शकुनी म्हणाले, बोल भांजे, क्या हो गया, सुबह सुबह चिल्ला रहा है. त्यावेळेला दुर्योधन म्हणाला, मामा आज तुम मेरे पीठ पर, म्हणजे हिंदी येत नाही म्हणून थोडस थांबले. काय बोलावं पुढं. आज मैं तुम्हारे पीठ पर हात थोपटूंगा. हात बस एवढं सांगतो. ते म्हणून बोलत नाही, नाही तर हिंदी में मराठी गुजराती तो सब प्रॉब्लेम आ जाता. हा, तुला शाबास की द्याल तुम्ही मला. अरे काय केलं काय असं, आज मी जीवनात चांगलं काम केलं. शकुनी मामा मनात म्हणे, तू मरशील तर चांगलं काम करत नाही हे मला माहीत आहे, पण तरी बोल काय केलं. काय केलं म्हणजे 2 सैन्यात वाटप केला कृष्णाने. एका पक्षात सैन्य, एका पक्षात कृष्ण. बरं झालं मी अर्जुनाच्या आधी मागितलं. मी सगळी सेना मागितली मामा. आता आपली सेना अधिक त्याची सेना, आपण विजयी झालो. अर्जुनानं रे त्याच्या पक्षात एकटा जायतो. शकुनी मामा जरी दुर्योधनाच्या पक्षात होता, पण त्या दिवशी खरा बोलला. दुर्योधना, जरी मी तुझ्या पक्षात युद्ध करेल, पण तू आजच लिहून घे, तू कधीच जिंकू शकत नाही. अर्जुन आजच विजयी झाला. दुर्योधन म्हणे, सकाळचा टाईम आहे, अटॅक आणण्याची वेळ आणू नका. युद्ध सुरूच व्हायचं आहे, तुम्ही म्हणता अरे परीक्षा द्यायचीच आहे, तुम्ही म्हणता फेल झाला. हे पोरग परीक्षा लिहन का नाही, देईन का नाही पेपर. शकुनी मामाने गोड उत्तर दिले, तुझ्या पाठीमागे सगळ्या जगाचं सैन्य असू दे, पण ज्याच्या पाठीमागे जगाचा मालक आहे त्याच्या केसाला धक्का कोणी लावू शकत नाही. हे मागणी जगातली फार महत्वाची आहे. तो बरं काय म्हणतात, हे माझ्या मनाची आवड आहे. तुझा परमार्थ करताना आता माझ्या भावान अंतराय नको देवा. भावेन विद्यते देवो न काष्टेन मृण्मयेन पाषाणे. भगवंताच्या करता लागणारी गोष्ट जी आहे ते भाव लागते, तो मनातून उत्पन्न उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जावो. म्हणून ऐसे आवडते मना. मग वासना शब्द का वापरला. वासना तर जन्माला कारणीभूत आहे. जन्म घेणी लागे वासनेच्या संगे, वासनेचा संग होयंत काळी तपोवेडी ते जन्म घेती. वासने तुझ भोवती किती जन्म घालावे आम्ही. वासना ओढाळ गाय रे गड्या, वासना ओढाळ गाय. भागवतामध्ये 3 वासना आल्या, सद्वासना, असद्वासना आणि मिश्र वासना. प्रल्हादाची सद्वासना, कयाधुमातेची मिश्र वासना आणि हिरण्यकश्यपूची असद्वासना. ज्याला देवाच्या व्यतिरिक्त काहीच सुचत नाही तो प्रल्हाद आहे. आणि ज्याला देवही पाहावा लागतो आणि स्वतःच्या पतीचंही मत मांडावं लागते ती कयाधू आहे. आणि ज्याला देवाचा 100% फुल विरोध आहे तो हिरण्यकश्यपू आहे. पण हीच वासना जर भगवंताच्या चरणी समर्पित केली तर महाराज म्हणतात ती वासना म्हणजे देवाच्या भजनाची. प्रपंच सोडून जर भजनात मन लागत असन, 7 दिवस घरादाराचा सर्व त्याग करून आपण इथं आलो, हे वासना नाही तर काय देवाच्या भजनाची. नाही तर वासना जर तुमची सात्विक नसेल तर वासनाने मसनापर्यंत ती सोडत नाही. म्हणून ऐसे आवडते जैसे देव वसे चित्ती, ऐसे आवडते मना आणि देवा पुरवावी वासना. वास्तविक याला सगळ्या गोष्टी आवडतात. माशी असते का नाही, माशी सर्व वस्तूवर बसते. ती बासवंदीवर बसते, रस्त्यावर घाण असली तिथं बसते, गोड पदार्थावर बसते, शरीराला जखम झाली तिथं बसते. पण माशी विस्तवावर कधी बसत नाही. अग्नी कोलता कधीच बसत नाही. का बसत नाही मला माहित नाही, भेटली तर विचारून घे जा. तिला एकच प्रश्न करजा, माशी तू सर्व पदार्थावर बसते पण अग्नीवर का बसत नाही. ते तुम्हाला गोड उत्तर देईल, अरे मूर्खा, बाकीच्या पदार्थावर बसलं तर रस सेवन करून परत येता येते, पण अग्नीवर बसलं की डबल जन्माला येता येत नाही. तसं मन आहे, विषयामध्ये गुंतलं तर रिटर्न घेता येते, पण परमार्थात एकदा गेलं का डबल त्याला वापस येण्याचे चान्स नाही. येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही. म्हणून ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. आणि असे संत जर एकदा भेटले तर देवा आयुष्यात त्यांची संगती म्हणजे जन्म आहे आणि त्यांची विसंगती जाणं म्हणजे मरण आहे. अभंगाच्या सवे भेटी जन सवे भेटी
विठोबार कुमारी कुमार कुमाई विठोबार कुमार 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 हे देवी कुमार 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 हे देवी कुमार 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 हे देवी कुमार 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 हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी एका जनार्दनी घडो त्याचा संग न व्हावा वियोग माझ्या चित्ता किंवा जन्मोजन्मी. पहा, ज्या वेळेला जडभरताला शेवटच्या क्षणाला मरणाच्या अंतिम समयाला डोळ्याच्या समोर फक्त एक मृग तेवढंच फक्त आलं डोळ्यासमोर आणि तेवढाच फक्त त्याला जन्म मरणाला कारणीभूत मरणी जी जया आठवे तो तिची गती पावे माऊली म्हणतात. म्हणून माते सदा स्मरावे मातेची तुवा. कारण मरताना जर सगळं आयुष्य चांगलं गेलं, पहा सगळं तरुणपण व्यवस्थित गेलं, पण म्हातारपणात पाय घसरला होते कधी कधी. सगळं तरुणपण परमार्थामध्ये जाते, पण मरताना पाय विचित्र ठिकाणी पडून जातो. शेवटी केलेला सगळा परमार्थ लयाला जातो. 12 महिने अभ्यास केला, मधातल्या सगळ्या परीक्षा पास झाला, पण ज्या परीक्षेला ठरवायचं असते का तुम्हाला पुढच्या वर्गात जायचा का 2-3 वर्ष खाऊन पिऊन तिथंच मुक्काम करायचा, त्याच परीक्षेत गोंधळ झाला. आणि असे बरेच आहे बरं, मधातल्या परीक्षा चांगल्या देतात आणि शेवटच्या परीक्षेला त्यांचं डोकंच काम नाही करत. पुन्हा 12 महिन्याचा चक्कर पडतो. महाराज म्हणतात तरुणपणातही थोड्या चुक्या झाल्या तर होऊ द्या. अजामिळाच्या जीवनातही चुकी झाली, पण मरताना त्यानं एकदाच फक्त देवाला हाक मारली तर अजामिळंती मरणासी आला तो वरी स्मरला नाही तुझं प्राण जाते वेळी म्हणे नारायण तयासाठी विमान पाठविले. अजामिळा पापराशी तोही नेला गंगापुराशी. असं नाही बरं, लाईव्ह चालू आहे, नाही तर लोक म्हणतील काय बोलता तुम्ही. तोही नेला वैकुंठासी नामे तारिले अपार महापापी दुराचार. तुकोबाराला वासना अधिक आवड का म्हणायची? जर तुकोबाराय वासनेचे अनेक भयानक रौद्र रूप सांगतात तर तेच तुकोबाराय वासना का सांगतात? वाली विचित्र आहे आपल्याला माहित आहे, पण मरताना जगाच्या मालकाच्या हाताने मेला. म्हणून वाली स्वतः रामाच्या पुढे शब्द मांडतो, देवा मी जरी पाप केलं असेल पण माझ्यासारखा भाग्यवान जगात कोणी नाही, कारण तुझे शब्द आज खरे झाले. अंतकाल एच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम यप्रयाती समदभावम याती नास्तेत्र संशया. अंतकाळी त्याच्या नाम आले तुका भार नाही, तुका भार नाही.
परमार्थ करावा का मधात तू नाही सापडला तरी चालेल. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. मधात नाही आला तरी चालते तू, पण मरताना माझ्या दृष्टीसमोर बाकीचं काही राहू देऊ नको. आता दृष्टी पुढे ऐसा चितोर आहे. आणि याच्यासाठी परमार्थ आहे भाऊसाहेब. कायच्यासाठी परमार्थ आहे? अभ्यास कशासाठी आहे? का शेवटची परीक्षा चांगली जावी याच्यासाठी अभ्यास आहे. काही पैसा जास्त झाला म्हणून अभ्यास आहे का टाइमपास म्हणून अभ्यास आहे? जे लेकरं टाइमपास म्हणून शाळा शिकत असतील त्यांच्या बापाजवळ मग संपत्ती भरपूर आहे समजून जायचं. पण जे लेकरं काहीतरी उद्देश स्वप्न ठेवून विद्या घेतात ते विद्यार्थी नक्की एक दिवस आपल्या पदावर पोचतात. आळंदीच्या घाटावरती रात्री 2-2 वाजतापासून बोटातून रक्ताच्या धारा निघेपर्यंत प्रॅक्टिस करणारे मुलं हे काय टाइमपास म्हणून करतात काय? नाही. हे कशासाठी रियाज? तो 4-4 घंटे केलेला रियाज आज हजारो लोकांना आनंद देतो. आणि आनंदच हे देवाचं खरं रूप आहे. असं नाही आहे ते. हे फुकट होते लोकांना काय त्याचं? हे काय बा आम्ही वाजवतो तू वाजव आम्ही बसतो. बिलकुल ज्यांना म्हटलं का हे आम्ही करू शकतो, पक्वात देऊन द्यायचा ना आपण बाजूने होऊन जायचं. सोप्या कला नाही आहे. तू का म्हणे अंगे व्हावे ते आपण आणि तरीचं महिमान येईल कळो. एखादी ताण छेडताना या कंठामध्ये साक्षात त्याला उतरवावं लागते महाराज. तो काही तसा उतरत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात एक तर चांगले भेटत नाही आणि जर भेटले ना तर ते जीवनातून जाऊ नये. चांगल्या माणसाचा वियोग हे मरणाईपेक्षा भयंकर आहे. नको नको वियोग कष्ट होता ते जीवासी. चांगले माणसं जाऊ नये. सुसंगती सदा घडवून सृजन वाक्य कानी पडो. पण जीवनाचं प्रारब्ध इतकं खराब आहे. जे डोकं दुखी आहे ते जवळून उठत नाही आणि जे फायदेशीर आहे ते कधी बोलत नाही. ज्या माणसाचा फोन आला पाहिजे त्याचा येत नाही आणि ज्याचा फोन यायला नाही पाहिजे तो दिवसभर मिस कॉल सुधरू देत नाही. असंच आहे का नाही जीवनामध्ये? माणूस ज्या वेळेला एखाद्या स्टेटस ठेवतो, मी इमानदारीने सांगतो हजारो लोकांनी दिवसभरात पाहू द्या, पण जोपर्यंत आपल्या जवळचा व्यक्ती स्टेटस आपलं पाहत नाही तोपर्यंत त्याला जेवणही जात नाही. दिवसभर काळजीच असते. तो खाऊन पाहिलं नसन, चार्जिंग नसन, बॅलेन्स नसन का त्याला दिसलं नसन. अरे तो त्याच्या कामात स्टेटसच पाहिले रिकामा आहे का तो? आता तुम्हाला दिवसभर तेच धंदे घेतलं का ठेवलं बाकीचे अभ्यास सोडून काय स्टेटसच पाहण्यामध्ये राहतील. पण एक इच्छा एक आवड असते. तसे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाकीचं सर्व जग भेटून फायदा नाही, पण एक तो भेटला का जग भेटल्याचा आनंद मिळाशिवाय राहत नाही. हरिजना सवे भेटी आणि न हो अंग संग तुटी. तेव्हा या जगामध्ये अनेक लोक जगतात. जगणाऱ्याची शंका केली जीवनम सर्वभूतीषु तपस्यास्मी तपस्विषु नाही तरी काय थोरी स्वान सुकरी बापुडी. जगत कोण नाही. 84 लक्ष जन्म सगळे आहेत. मुंगीपासून हत्तीपर्यंत साम्राज्य आहे. सगळंच्या सगळं जगतात. पण प्रत्येकाला जीवन जगण्याची कला साधली असं समजू नका. स्वामी विवेकानंदाच्या चरित्रामध्ये वर्णन आहे जीवन एका आर्ट सारखं आहे, म्हणजे कलेसारखं आहे. जीवन एका म्युझिक सारखं आहे. द लाईफ इज म्युझिक. गुनगुनाते चलो मुस्कुराते चलो ये जीवन संगीत है स्वर सजाते चलो गुनगुनाते चलो मुस्कुराते चलो. 4 दिन की चांदनी बाकी सब अंधेरान. काय आहे त्याची वैर करायचं? महाराजचं मार संघ पटत नाही, वाजवणाऱ्याचं वाजवण्या संघ नाही, गाणाऱ्या संघ नाही, शेजाऱ्या संघ नाही. मग हे जगणं आहे कशासाठी? आपल्यापेक्षा पशुपक्षी परवडले. पशुपक्षी ही कीटके किती बघ मेळ करुणी राहती. आपत्ती येता कोणती अति संघटुनिया धावती. तू मानवाचा देह असुनी कान तुझही भावना
उठ आर्य पुत्रा झटकरी कर सामुदायिक प्रार्थना. स्वतःचा बाप असून चम्मचभर पाणी नाही मांडी देण्याचं भाग्य लाभलं नाही रामाला दशरथाकरिता. पण तेच राम जगामध्ये फिरत वनवासात फिरत असताना एका जटायू अधम जातीतल्या पक्षाला पाणी पाजलं आणि स्वतःची मांडी दिली. हे आहे जीवनाचं प्रारब्ध. बाप असून देता आलं नाही, पण अधम जातीतल्या पण कर्म कसे आहे. जरी पशु होता पण एका स्त्रीवर अत्याचार होत होते हे सहन झालं नाही. एका बाईची अब्रू वाचवता वाचवता स्वतःचा प्राण पणाला लावला. ही महाराष्ट्राची भारताची संस्कृती आहे भाऊसाहेब. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, हा चंद्र सूर्य नाद स्वातंत्र्य भारताचे. या मातीतून मोठे मोठे शूरवीर झाले आणि त्याच महाराष्ट्राच्या मातीत 4 वर्षाच्या पोरीवर बलात्कार करून तिची हत्या केल्या जाते. हे फक्त आपल्या इकडेच होते. भारत सोडून जर दुसऱ्या देशात ही घटना असती ना आतापर्यंत त्याला जिवंत जाळून त्याची राख झाली असती. पण भारत म्हणजे कसं आहे भारत माझा देश आहे. इथंच तर वाया गेलं सगळं. सारे भारतीय बस माझे बांधव आहे. आय लव्ह माय कंट्री हे फक्त म्हणण्यापुरतंच राहिलं. जर सारे भारतीय माझे बांधव बहीण असते ना तर एका मुलीवर अत्याचार या जगात कधीच झाले नसते. नवरात्रात 9 देवीची उपासना करणारे आणि बिगर चपलीनं उपास करणारे लोक आणि त्याच महाराष्ट्राच्या मातीत जर एका स्त्रीवर अत्याचार होत असेल तर दुर्गा देवी बसवणं बंद केली पाहिजे आपण लोकांनी. कारण ती उपासना नुसती एका देवीची नाही, ती उपासना या जगातल्या तमाम नारी शक्तीची आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. हे कशा करता एवढा विषय छेडला तुमच्या पुढे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात जीवन जगणारे भरपूर आहे, पण काही काही लोकांना या जीवनाचा अर्थ कळला आणि आपल्याला तर सहज भेटलंय. सहज नाही. पावला हा देह काकताले न्याय न घडवते उपाय घडवाले. क्षिती जल पावक गगन समीरा पंचरचित अचि अधम शरीरा. बडा भाग मानुष्य तनु पावा सुर दुर्लभ सबु ग्रंथन गावा. बडा भाग भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. त्यात विवेकू परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा. असा लाभलेला हा नरदेह आहे. तो काही फुकट भेटत नाही. म्हणून भावगीतामध्ये वर्णन आहे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. कितीदा प्रेम केलं तरी असा नरदेह भेटन. बरं प्रेम करण्यासाठी जगात भरपूर आहे. मग आपण असं म्हणतो काय या लेकरावर या पत्नीवर शतदा नाही काही नाही काही नाही. ते एकदाच झालं ते भरपूर झालं. म्हणून तुकोबाराय म्हणतात जीवन सगळेच जगतात पण खरं जीवन कसं आहे. तुका म्हणे जीने तुका म्हणे तुका म्हणे जीने तुका म्हणे जीने भले संत संग भले संत संग संगस्तने भले भले संग भले संग भले भले
संघर्षणी ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा देवा पुरवावे वासना देवा लावला जोर देवा देवा पुरवावी वासना देवा पुरवावी देवा वासना 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 ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज देववसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजनासवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. आणि शेवटच्या चरणातून तुकोबारांनी आपलं स्वतःचं मत मांडलं, पण संपूर्ण जगाला एक सुंदर अशी मांडणी केली की तुका म्हणे जिने प्रत्येकाचं जीवन माणूस जगतो माणसाच्या जन्मात आल्यासारखा, पण त्याच्या जगण्याचा सिद्धांत शेवटपर्यंत त्याला समजत नाही. मी कशा करता इथपर्यंत आलो, कोहम कथविदम जातस्य वैक, कशासाठी आलास, कोण आहेस तू, हे सगळं माहीत करण्याकरता तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. नक्कीच आपल्या या पवित्र परिसरामध्ये नाथ परंपरेतून आलेली जी काही महान विभूती आहे सद्गुरू संत श्री सरजूदासजी महाराज, आणि तीच परंपरा वारकरी संप्रदायाची पायाभरणी आहे. नाथ परंपराच म्हणजे ज्ञानोबारायची परंपरा, आणि त्याच परंपरेने स्वानंद सुखनिवासी गुरुनामगुरु सद्गुरू जोग महाराज यांच्या परंपरेतून चालत आलेला हा वारसा, आणि त्याच परंपरेतून अनेक विद्यार्थ्यांवरती या ठिकाणी सुसंस्काराचे
आणि संप्रदायाची आपल्या संस्कृतीची जपवणूक कशी करावी हे फक्त अशाच ठिकाणी पाहायला मिळतंय. म्हणून या कोवड्या कळ्या माझी लोपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी विकसता प्रगटेल समाजी शेकडो महापुरुष. ही आताची मुलगी म्हणजे उद्याची क्रांतिकारक एखादी राणी अहिल्याबाई होईल किंवा राणी लक्ष्मीबाई होईल किंवा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब होईल. आणि आमची सर्व बालगोपाल मंडळी आणि सर्व उत्तम गुणीजन परिसरातील गंधर्व मंडळी आपल्या चरणी विनम्र भावनेने नतमस्तक होतो. दोनही मृदंगाचार्य उत्कृष्ट अंतःकरणातून आपण साथ संगत केली, आपल्यालाही धन्यवाद देतो. माझ्या पुढे बसलेली सर्व मुक्ताईच्या रूपात ज्ञानोबारायांच्या रूपात आपण मंडळी हा पंचक्रोशीतील आपल्याही चरणी नतमस्तक होतो. समोर बसलेली सर्व अभ्यासू मंडळी आहे, विशेष करून आमचे आदरणीय महाराज जी आहे आपल्याही चरणी नतमस्तक होतो. त्याच्यानंतर आमचे सर्वानंदजी कवडे महाराज नाशिककर. आता ते बरं झालं कसं काय उगवले ते मला माझंच भाग्यच आहे ना. ते म्हणे तिथं या तिथं या, शेवटी तेलेच यायला लागलं इथं. हा म्हणून आपल्याही चरणी नतमस्तक होतो. आता उदार आहे, हे लोक सगळे अभ्यास आहे डोक महाराजांच्या संगतीत म्हणजे, पण तरी ती आपलं ऐकून घेतात. हे त्याचा मोठेपणा आहे. आणि तोच मोठा असतो जो दुसऱ्याला घेऊन चालतो, तो जगात कधी लहान राहत नाही. आणि जो चुका काढतो तो कधी मोठा होत नाही. आणि आमच्या आदरणीय सर्वानंदजी महाराज आपल्याही चरणी नतमस्तक होतो. आपलं सर्व ऐश्वर्य त्याग करून एक सामान्य जीवन संन्यासी अवस्था जगून हे सगळं करतात. म्हणून जेवढं होईल तेवढं सहकार्य करा. आपल्या प्रपंचातून थोडं परमार्थाकरता खर्च केला. हे लेकरं जर पुढं चांगले झाले तर मरेपर्यंत पिढीला आशीर्वाद यांचा लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुनश्च सर्वांच्या चरणी, साऊंड सिस्टीम लाईव्ह सगळ्यांच्या चरणी. आणि या ठिकाणी थांबतो. चुकला असेल, बुद्धीचा दोष योग्य असेल ते वारकरी संप्रदाय आणि सद्गुरू संतांची कृपा आहे. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले. इथं माझे जी उरले पायिकपण पायाच्या प्रसादे. काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती. नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश. तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे. जन्मोजन्मी तुका म्हणे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हरे बोलिले रे बोलिले करा क्षमा अपराध महाराज आनायोच्चारिला अधिकार मिया फुला. क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा पायापैकी करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. एक 5 मिनटं सर्वांनी खाली बसायचं आहे. बसलेली मंडळी आपण बसूनच राहा, खुर्च्या ना इकडं. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने परमपूज्य सर्जुदास महाराज पुण्यतिथी 16 सप्त्याचं 9वं वर्ष आणि पुण्यतिथीचं 56वं वर्ष. म्हणून या ठिकाणी पुण्यतिथीसाठी आपण सर्वजण लहान थोर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि अतिशय सुंदर आणि चांगला कार्यक्रम आणि सर्व लहान थोर मंडळी या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झाल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद. आमचे सर्व गायक वादक मंडळी 1-2 मिनटं वेळ द्यायचं आहे. आपण कोणी उठायचं नाही, कारण उद्या इथं संध्याकाळी कोणीच तुम्हाला बोलावणार नाही. त्याच्यामुळे फक्त 5 मिनटं आपला वेळ द्यायचा आहे. उद्या इथं काला होणार आहे. काला झालं तर हालान परत काला. तर उद्या इथं काला आहे आणि काल्याचं नियोजन आपल्याला सांगायचं. त्या अगोदर या आजच्या कार्यक्रमासाठी आदरणीय हरिभक्त पारायण गंगाधरजी महाराज कवडे खामगावकर बाबा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आणि नेहमी मार्गदर्शन असतं, नेहमी सहकार्य असतं. मार्गदर्शन जो व्यक्ती आपल्याला जर चांगलं मार्गदर्शन करत असेल तर त्याच्या संगतीने राहिलं पाहिजे. आपली जर उंची जर वाढायची असेल तर जो चांगलं मार्गदर्शन करतो त्याच्याबरोबर राहत राहिलं पाहिजे. म्हणून आदरणीय कवडे महाराज नेहमी मार्गदर्शन करतात. महाराज या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आणि अतिशय सुंदर आणि चांगली सेवा ज्यांची झालेली आहे असे परमपूजनीय भागवताचार्य आमचे हरिओम महाराज अमरावतीकर
महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि महाराजांची कथा आम्ही ढोक महाराजची तिथं ऐकली आणि 4-6 दिवस आम्ही एकत्रच असल्यामुळे महाराजांची सेवा यावर्षी इथं आपल्या कार्यक्रमात घेतली. महाराजही वेळेत उपस्थित राहून महाराजांनी अतिशय सुंदर चांगली सेवा या ठिकाणी महाराजांनी दिलेली आहे. महाराजांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहे. परमपूजनीय तात्यादास महाराजांच्या आशीर्वादाने शांतीब्रह्मा मारुती बाबा कुरेकर आळंदी यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि आपण सर्वजण याच्यामध्ये आज गोरख महाराज पुन्हा उपस्थित आहे, दादा आहे, त्याच्यानंतर ज्यांचं पूर्ण आयुष्य आपल्या परिसरामध्ये गेलेलं आहे, सुंदर आणि चांगलं गेलेलं आहे. शांतीब्रह्म जयराम बाबा गोंडेगावकर यांचे चिरंजीव आदरणीय आमचे परममित्र तुकाराम महाराज गोंडेगावकर या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. महाराजांनाही मनापासून धन्यवाद. आदरणीय स्वामीजी शिवरायकर स्वामीजी उपस्थित आहे, बाबांनाही मनापासून धन्यवाद. आदरणीय आमचे लहू महाराज, कालपासून लहू महाराज आपल्या संस्थेच्या सर्व मुली घेऊन महाराजही उपस्थित राहतात, त्यांनाही धन्यवाद. आमचे आदरणीय रामेश्वर महाराज यांच्या संस्थेतल्याही काही मुली या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद. परमपूज्य सर्जुदास महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी वर्ग ते या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आपणही सर्वजण आज आमचे आदरणीय हरिभक्तपरायण आपल्या भागामध्ये जसं चिल्लेबाळ आहे तर इकडचे चिल्लेबाळ म्हणजे आमचे इजू काका आहे. मी त्याला नेहमी म्हणतो का चिल्लेबाळसारखाच तुमचा आवाज आहे आणि लबक बी तसेच आहे आणि तेही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आमचे प्रमोद महाराज त्यांनाही मनापासून धन्यवाद. आपल्या परमपूज्य सर्जुदास महाराज वारकरी शिक्षण संस्थेचाच विद्यार्थी शुभम गोरे मागं एक दिवस मुलं घेऊन आलता, आजही उपस्थित आहे. वैभव महाराज आपल्या संस्थेचा विद्यार्थी, जोग महाराज संस्थेचे 4 वर्ष त्यांनी पूर्ण केलेले आहे, तो कालही होता आजही आलेला आहे. म्हणून हे सर्व विद्यार्थी वर्ग, जेवढे या विद्यार्थी वर्गांना धन्यवाद द्यावं तेवढे महाराज कमीच आहे. कारण की आणि जसं मुलं मोठे झाले की बापाचं काम कमी होत असतं, त्या पद्धतीने हे लेकरं सर्व बाकीचं सर्व मागचं पाहून घेतात. म्हणून ते सर्व मुलं असेल त्यांनाही मनापासून धन्यवाद. अधिक करून बरेचसे बाहेरून गावून आलेले भजनी मंडळ, नेहमी आमच्या कीर्तनाला साथ करणारे आमचे पेटी मास्तर सुभाष तात्या उपस्थित आहे, सुभाष तात्यालाही मनापासून धन्यवाद. सर्वच आमचे आवराळा धनगरवाडी इकडच्या बरेचसे गावचे सर्व भजनी मंडळ, बरेचसे लांबून इकडं पोखरी असेल, अधिक करून बरेचसे लांबून ही सर्व भजनी मंडळ उपस्थित आहे आणि म्हणून सर्वांना मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आज सकाळीच ज्यांची कीर्तन सेवा झाली, अतिशय सुंदर आणि चांगली सेवा आपल्याला प्राप्त झाली, आपल्याला मिळालेली आहे. आदरणीय हरिभक्तपरायण वैराग्यमूर्ती तुकाराम बाबा जेऊरकर बाबांची सेवा सकाळच्या सत्रामध्ये झालेली आहे. बाबा वेळेत उपस्थित राहून बाबांची सुंदर सेवा या ठिकाणी झालेली आहे. बाबांनाही मनापासून धन्यवाद. त्यांची सेवा घेतली होती कैलासवासी तात्याराव मामा दौंगे यांच्या प्रित्यर्थ श्री सागर तात्याराव दौंगे मनूर यांनी घेतली होती, त्यांनाही मनापासून धन्यवाद. 2 ते 5 वेळामध्ये आपली दिंडी मिरवणूक झाली आणि अतिशय सुंदर चांगली दिंडी पार पडलेली आहे. साशेगाव असेल, साळेगाव असेल, मनोर असेल असा दिंडी मार्ग होता. दिंडीतही व्यवस्थित सर्वांनी दिंडीमध्ये सहभाग घेऊन दिंडीचा आनंद घेतला. आमच्या माता मावल्या जागी सडा रांगोळ्या वगैरे काय असेल अतिशय सुंदर त्यांनी नियोजन केलं होतं. त्याही महिला मंडळाला मनापासून मी धन्यवाद देतो. आधी करून बरेचशी मंडळी आत्ताचे कीर्तनाचे सेवेत ते कैलासवासी बाबासाहेब वाघ यांच्या प्रित्यर्थ श्री बाळूभाऊ गंगाधर वाघ म्हणजे त्यांचे बंधू, त्यांनी ही सेवा घेतली होती, त्यांनाही मनापासून धन्यवाद. त्याच्यामध्ये कैलासवासी भाऊसाहेब भाऊराव दौंगे यांच्या प्रित्यर्थ श्रीमती भीमाबाई भाऊसाहेब दौंगे मनूर यांनी सेवा घेतली होती, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आपला आजचा हा कार्यक्रम झालेला आहे. उद्याच्या कार्यक्रमाकडे आपल्याला वाटचाल करायची आहे. सर्व महिला मंडळाला विनंती आहे की उद्या आपल्याला सर्वांना खूप मोठी जिम्मेदारी आलेली आहे. पुरणपोळ्या आपल्याला बनवून आणायच्या, त्याच्यामध्ये
मनोर असेल, साशेगाव असेल, साळेगाव असेल, विटा असेल, खिरडी असेल, भोकरगाव असेल, मालेगाव असेल, या 7-8 गावच्या पुरणपोळ्या आहे. तर ज्या ज्या गावचे भाविक मंडळी आले असेल, म्हणजे जे गावचे नावं आहे पुरणपोळीमध्ये, आणि त्यांनी ती दक्षता घ्यायची. दादा तुम्ही इथं उपस्थित आहे, सकाळच्या सत्रामध्ये सकाळीच तुम्ही गावात सांगून द्यायचं की पुरणपोळ्या आपल्याला बनायच्या आहे माईकमध्ये. इकडे विटेचे मंडळी आलेले असेल, त्यांनी सांगायचं की उद्या आपल्याला पुरणपोळ्या द्यायच्या आहे. जरी कोणाला अन्न नेणं नाही झालं तर तो आपण बघून घेऊ, कारण की गाडीची व्यवस्था आपली होतीच असते, काही अडचण नाही. पण पुरणपोळ्या आपल्या तिथं जागेवर जमा झाल्या पाहिजे. आणि ह्या ज्या तिन्ही गावच्या ज्या पुरणपोळ्या असतात, इथं ट्रॅक्टरची व्यवस्था केली जाईल. त्या ट्रॅक्टरमध्ये आमच्या सर्व महिला मंडळांना त्या पुरणपोळ्या घेऊन यायच्या. म्हणून सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. काल जवळपास आपण 43,000चे जवळपास भांडे आपण आणलेले आहे. आणि आज 10,000 रुपयाची पुन्हा कढई आणलेली आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये जे योगेश्वर महिला बचत गट मनोर या महिला मंडळीने 9,000 रुपये जमा करून आणि आज त्यांनी कढई पोच केलेली आहे. म्हणून त्यांनाही मनापासून धन्यवाद. असा हा एकंदरीत सुंदर आणि चांगला कार्यक्रम उद्या सर्वांनी लहान थोर मंडळीने उद्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचे. परमपूजनीय रामेश्वर नंदगिरीजी महाराज वैसपूरकर स्वामीजी वेळेत 11 ते 1 वेळामध्ये कीर्तन होणार आहे. त्या कीर्तनासाठी सर्वांनी लहान तरुण मंडळी उपस्थित राहायचं आहे. आता महाप्रसाद होणार आहे. महाप्रसाद झाल्यानंतर आमच्या माता मावल्या महिला मंडळाला, ज्या वाढणाऱ्या महिला मंडळ असेल, त्यांना विनंती राहील की आपण आपली पंगत झाल्यानंतर दुसरी पंगत आपली होत असते. दुसरी पंगत झाल्यानंतर आपण थोडं थांबून घ्यायचं आणि थांबून घेऊन पाणी गरम ठेवलेलं आहे आणि सर्व भांडे धुवायचे आणि मगच घरी जायचं. आणि म्हणजे उद्या सकाळीच आपल्याला पूर्ण स्वयंपाक बनवण्यासाठी इथं भज्याची व्यवस्था होणार आहे, साराची व्यवस्था होणार आहे, गुळणीची व्यवस्था होणार आहे. ती व्यवस्थेसाठी सकाळीच आचारी मंडळी सकाळी बरोबर 6 वाजता सर्व आचारी मंडळी उपस्थित राहणार आहे. आपणही काही महिला मंडळी तिथं उपस्थित राहायचे. चला बसून घ्यावं लगेच. चला उठा.